गडकरींनी स्वतःच्या पायावरच कोराड मारून घेतली अशी चर्चा आहे. आता तर त्यांना स्वतःच्या इंस्टाग्राम पोस्टचा कमेंट सेक्शनच बंद करावा लागलाय. त्यांनी मुकेश मोहनवर 50 कोटी रुपयांची डिफेमेशन केस ठोकली. पहिली गोष्ट म्हणजे याचा काहीच अर्थ लागत नाही. जर तुमची रेप्युटेशन खराब होत होती, तुमच्याबद्दल खोटं सांगितलं गेलं होतं, तर तुम्ही केस त्या सोर्सवर करायला पाहिजे होती. कारण मुकेशनं फक्त एक रील बनवली होती, ती पण दी कारवानच्या रिपोर्टच्या आधारावर. म्हणजे केस करायचीच होती तर त्या रिपोर्ट देणाऱ्यांवर म्हणजे दी कारवानवर करायला पाहिजे होती, पण तुम्ही केस केली मुकेश मोहनवर. आतापर्यंत तुम्हाला ही चूक लक्षात पण आलेली असेल. कदाचित त्यांनी विचार केला असेल की मी मुकेश मोहनवर 50 कोटींची केस ठोकली तर बाकी क्रिएटर्स घाबरतील आणि पुढे असे व्हिडिओ बनवणार नाहीत. पण झालं काय? एकदम उलट. लोकांनी अजून रील्स बनवायला सुरुवात केली आणि यांची रेप्युटेशन अजूनच खराब झाली. उदाहरणार्थ, जी गोष्ट आधी 10 लोकांना माहित होती ती आता 1000 लोकांपर्यंत पोहोचली. आता बघा, या केसमध्ये ना मुकेश मोहनला काही शिक्षा होणार आहे, ना तुम्हाला 50 कोटी मिळणार आहेत. आणि हा 50 कोटींचं बोललोच तर तुमची एकूण संपत्ती 28 कोटी आहे आणि तुम्ही क्लेम किती करताय? 50 कोटी. डिफेमेशन केस तेव्हाच लागू होते जेव्हा तुमच्याबद्दल खोटं बोललं जातं किंवा तुमची बदनामी केली जाते. काय खोटं आहे, काय खरं आहे ते त्या दी कारवानच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन विचारायला पाहिजे होतं, पण तुम्ही तसं केलं नाही. कारण तुम्हाला माहित होतं की तिकडे गेलात तर उलट जास्त अडचणीत याल. पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत कोणत्याही मोठ्या न्यूज चॅनलनं ही डिफेमेशन केस कव्हर केलेली नाही आहे. असं नाही की मीडियाकडे वेळ नाही, त्यांच्याकडे इतका वेळ असतो की काहीही फालतू गोष्टींवर चर्चा करतात, पण हे कव्हर करत नाहीत. आणि जर आपण क्रिएटर्स हे सगळं करायला गेलो तर आपली आयडी डिलीट केली जाते. मीडिया तर दलाल आहेच, पण आपण क्रिएटर्स आपलं काम करतच राहणार. आपला आवाज बुलंद ठेवण्यासाठी नक्की फॉलो करा.